आज नरक चतुर्दशी आहे, ज्याला आपण छोटी दिवाळी असेही म्हणतो। मी 4:30 वाजता सुटले होते। उठले की देवाचं नामस्मरण केलं। सकाळचा दिवस हा खूप छान जातो। मला तर खूप छान अनुभव आहे। मस्त वाटतं देवाचं नामस्मरण सकाळी केल्यावरती। देवाचं नामस्मरण करून झाल्यावरती 5 वाजता व्हिडिओ करायला स्टार्ट केलं मी। अंघोळीला पाणी ठेवायला आले बाहेर मी, आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे। हा व्ह्यू माझ्या अंगणातला आहे। मी बाहेरच्या लाईटा लावून घेते आता। उटणं बनवून ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी काय काय टाकलं आहे सांगते तुम्हाला। तर हळद टाकली आहे, बेसन आणि तिळाचं तेल। तिळाचं तेल नसेल तर दुसरं कुठलंही वासाचं तेल आपण लावू शकतो। तर हा बघा आहे बाहेरचा व्ह्यू माझ्या इथला। तर आता आंघोळ करायची आहे मला। मी चालले आता आंघोळ करून घेते, मग नंतर तुम्हाला भेटते। मस्त अशी आंघोळ करून झाली होती माझी, आणि मी डोकं पण धुतलं होतं, आणि बाहेर खूप म्हणजे खूप थंडी आहे। तर माझं आंघोळ झाल्यावरती मी ही घातली आहे साडी। तर ही साडी खूपच छान आणि हलकी आहे, त्यामुळे मी घातली, म्हणजे कामं करायला पण सोपं होईल मला। त्यामुळे मी हलकी अशी साडी घातली। आणि कशी वाटते ही साडी कमेंट करून सांगा मला। घराच्या बाहेर दिवे लावायचे आहेत मला, तर त्यामुळे मी दिव्यांमध्ये तेल ओतते। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झालं, आणि त्याच्यावर मस्त अशी रांगोळी काढली आहे बघा। आणि आता अंगणात पण छान अशी रांगोळी काढणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। काल रात्रीच आम्ही आकाशकंदील लावून घेतलं, ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दिसेल आकाशकंदील। तर ही रांगोळी काढली आहे छाप्याच्या साहाय्याने। तर हा छाप उमटवला आहे, आणि त्याच्यात मी रंग भरत आहे। आणि ही रांगोळी काढली होती माझ्या नंदेनी। तर ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा मला। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, परत एकदा तुम्हाला नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचा दिवस मस्त असा जाओ आजचा। हा व्हिडिओ आता इथंच मी स्टॉप करणार आहे, आणि आता आपण उद्याची व्हिडिओमध्ये भेटूच। चला तर मग मित्रांनो, बाय बाय।